सुगंधाने पूर्ण घर बहरून जाईल जेव्हा असा चहा मसाला घरीच बनेल. हॉटेलवाले आणि टपरीवाले असा कोणता मसाला वापरतात ज्यामुळे आपल्याला हॉटेलचा चहा प्यावं असं वाटतं. आज त्यापेक्षाही छान, चवदार आणि जबरदस्त सुगंधित चहा मसाला आज आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. या बदलत्या हवामानात सर्दी, खोकला आणि घशाच्या समस्यांवर जबरदस्त रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. चहा मसाला कसा बनवायचा हेही आपण आज बघणार आहोत आणि मसाला चहा कसा बनवायचा हेही बघणार आहोत. खूपच फायदेमंद, टेस्टी आणि सुगंधी चहा मसाला पावडर बनवण्यासाठी सर्वात आधी आपण घेणार आहोत पॅन, तवा किंवा कढाई. तर सर्वात आधी मी एक पॅन घेतलेली आहे आणि पॅन लगेचच आपल्याला गॅसवर ठेवायची नाही आहे. आणि सर्वात आधी येथे परफेक्ट मेजरमेंट खूप महत्त्वाचे आहे. आपण चम्मचच्या सहाय्याने आपण मेजरमेंट घेणार आहोत. आता आपण येथे 2 चम्मच हिरवी विलायची घेतलेली आहे. जो नॉर्मल चम्मच असतो ना, त्या चम्मचच्या मेजरमेंटनुसार सर्व मापं आपल्याला घ्यायची आहेत. हिरवी विलायचीने फ्लेवर खूप छान येतो आणि सर्दी खोकल्यावर सुद्धा उपयुक्त आहे. आता 1 चम्मच आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. काळी मिरीने रोगप्रतिकारशक्ती वाढते. काळी मिरीने रक्तसंचार व्यवस्थित होतो. डायजेस्टिव्ह सिस्टीमसुद्धा इम्प्रूव्ह करण्याचे काम काळी मिरी करत असते. पोटदुखी, दातदुखी, चक्कर येणे अशा समस्यांवर देखील उपयुक्त असते. आता आपल्याला 1 चम्मच लवंग घ्यायचा आहे. लवंग तोंडातील दुर्गंध दूर होण्यास मदत करते. आता त्याचप्रमाणे आपल्या इथं 1 चम्मच बडीशोप घ्यायची आहे. तुम्हाला जर बडीशोपचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही इथं स्किपही करू शकतात किंवा क्वांटिटी कमी देखील करू शकतात, पण बडीशोपने खूप छान फ्लेवर येतो. आता आपल्याला 3 काळी विलायची घ्यायची आहे. मसाला विलायचीसुद्धा आपण याला म्हणतो. तोंडातील समस्यांवर गुणकारी असते. डोकेदुखी तसेच ॲसिडिटी दूर करण्याचं कामसुद्धा काळी विलायची करत असते. आपण मोस्टली मसाल्यांमध्ये काळी विलायचीचा जास्त वापर करतो. आता आपल्याला यामध्ये 1 जायफळ टाकायचं आहे आणि जायफळ आपल्याला असंच टाकायचं नाही आहे, कारण ते मिक्सरमध्ये ग्राइंड होणार नाही. त्यामुळे आपल्याला खलबत्त्यामध्ये याचे थोडे तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला जायफळ यामध्ये ॲड करायचं आहे. जायफळसुद्धा डोकेदुखी, चक्कर, गुडघेदुखी, कंबरदुखी, खोकला, कफ, सर्दी अशा अनेक समस्यांवर गुणकारी आहे. नुसतं दुधामध्ये जरी जायफळ टाकलं ना, तर दुधाची चव अगदी छान होते आणि सर्दी खोकल्यावर अतिशय उपयुक्त आहे. आता ही पूड आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत, जेणेकरून आपल्याला ग्राइंड करणं सोपं होईल. जायफळ दुधामध्ये घासून डागांवर लावल्यास तात्काळ आराम मिळतो. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे 2 इंच एवढा दालचिनीचा तुकडा. दालचिनीचा तुकडासुद्धा आपल्या खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचा आहे. दालचिनीने सुद्धा फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही यामध्ये क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. दालचिनीने भूक वाढते तसेच दातांच्या समस्यांवर अतिशय गुणकारी आहे. आता आपल्याला पॅन गॅसवर ठेवायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. फक्त 3 मिनिटांपर्यंत खडे मसाले परतायचे आहेत. फक्त त्यामधील इसेन्शियल ऑइल ॲक्टिवेट करायचे आहे. जास्त वेळ मसाले परतवणार तर सर्व स्वाद कमी होईल. एकदम मस्त सुगंध यायला लागला आणि आवाजसुद्धा खणकदार यायला लागला की लगेच आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे. मसाल्यामधील बडीशोप पोट थंड राहण्यास मदत करते, तसेच पोट कमी करण्यास आणि पचनशक्ती सुधारते. तसेच काळी विलायचीसुद्धा तोंडातील समस्यांवर गुणकारी आहे. डोकेदुखी, ॲसिडिटी दूर करतेच, पण त्याशिवाय पचनक्रियासुद्धा सुधारण्याचं काम करते. हाडांना मजबूत ठेवते, रक्तसंचार सुरळीत ठेवण्याचं सुद्धा काम करते आणि सर्दी खोकल्यावर तर अतिशय उपयुक्त असा पदार्थ आहे. आता जेमतेम 3 मिनिटानंतर आपल्याला लगेच गॅस ऑफ करायचा आहे आणि वास तर अतिशय छान येतो आहे. आता ह्याच स्टेजला आपला पॅन गरम असताना त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आले पावडर. आता तुमच्याकडे जर आले पावडर नसेल तर तुम्ही सुंठसुद्धा क्रश करून टाकू शकतात. आता मी आले सुकवून घेतलेले आहे आणि त्याची पावडर बनवून घेतली आहे. इथे 2 चम्मच आपला आले पावडर वापरायचे आहे. आल्याने सुद्धा सर्दी खोकला दूर होतो. डोकेदुखी, अशक्तपणा, पूर्ण अंग दुखणे, अशक्तपणा येणे किंवा चक्कर येणे अशा अनेक समस्यांवर देखील आल्याचा वापर केला जातो. आल्याचा काढा बनवला जातो किंवा चहामध्ये टाकूनसुद्धा पिला जातो. आले पावडरसुद्धा आपल्या गरम पॅनमध्ये 2 मिनिटासाठी मस्त अशी परतून घ्यायची आहे. जास्त वेळ परतत बसायचं नाही आहे. पॅन गरम असतानाच आपल्याला अजून एक साहित्य टाकायचं आहे, ते म्हणजे तुळशीची पानं. तुम्हाला जर तुळशीची पान आवडत नसतील तर तुम्ही स्किपही करू शकतात. तर येथे तुम्ही तुळशीच्या मंजुळा आणि तुळशीची पानंसुद्धा घेऊ शकतात. तुळशी डोकेदुखी आणि खोकल्यावर अतिशय रामबाण उपाय आहे.
तुळशीमुळे तोंडातील दुर्गंधी दूर होते, तसेच घशातील खवखवसुद्धा दूर होते. आता तुळशीचे पानंसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मस्त असे गरम पॅनमध्ये परतून घ्यायचे आहेत आणि पूर्ण पॅन आपल्याला गार होऊ द्यायचे आहेत. मसालेसुद्धा आपल्याला गार होऊ द्यायचे आहेत. पूर्ण मिश्रण 10 मिनिटानंतर गार झालं की लगेचच आपल्याला पूर्ण मिश्रण एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि पूर्ण बारीक फाईन पावडर या मिश्रणाची दळायची आहे. जाडसर पूड आपल्याला अजिबात करायची नाही आहे. डायरेक्टली फाईन पावडरसारखी किंवा पिठासारखी आपल्याला या मिश्रणाची पावडर तयार करायची आहे, जेणेकरून पूर्ण मसाला व्यवस्थित पिठासारखा झाला की तो मस्त असा चहामध्ये पटकन विरघळेल आणि चहाला चव खूप छान येईल. जबरदस्त सुगंध, जबरदस्त टेस्ट आणि जबरदस्त इम्युनिटी बूस्टर चहा मसाला रेडी आहे. डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी, खोकला, कफ सर्व दूर होईल जेव्हा ह्या मसाल्याचा चहा पिणार. तर ह्या मसाल्याला बॉटलमध्ये भरून ठेवायचे आहे आणि मस्त चहा करायचा आहे. तुम्ही जर चहा पीत नसणार किंवा डायबिटीस पेशंट असणार किंवा तुम्हाला चहा आवडतच नसेल, तर तुम्ही ह्या मसाल्याचा पाण्यामध्ये उकळवून काढासुद्धा बनवू शकतात आणि सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे अशा अनेक समस्यांवर हा काढा तुम्ही पिऊ शकतात आणि अतिशय उपयुक्त हा मसाला आहे. मसाल्याचा काढाही बनवू शकतात आणि मसाला चहा पण बनवू शकतात. हा मसाला तुम्ही एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या धुतलेल्या एअरटाईट कंटेनरमध्ये 2 ते 3 महिने इझिली स्टोअर करू शकतात आणि काढा किंवा चहाचा आनंद घेऊ शकतात. तर ह्या मसाल्याची क्वांटिटी आपल्या चहामध्ये किती वापरायची आहे हेही मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर येथे मी 2 कप चहा ठेवणार आहे. त्यासाठी पातेले घेतलेले आहे आणि पातेले गॅसवर ठेवायचे आहे. 1 कप इथं पाणी घेतलं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपला चहा पावडर टाकायची आहे. आता तुमची चहा पावडर किती कडक आहे यानुसार तुम्ही चहा पावडर टाकू शकतात. इथे मी 1 चम्मच चहा पावडर घेतली आहे आणि ही चहा पावडर आपल्याला खळखळून उकळून घ्यायची आहे, जेणेकरून चहा पावडरचा फ्लेवर आणि चहा पावडरमधील पूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये उतरेल. आता चहा पावडर मस्त अशी पाण्यामध्ये उकळायला लागली की लगेचच आपल्याला इथे साखर टाकायची आहे. साखर तुम्ही कमी जास्त करू शकतात. जर तुम्हाला चहा फिक्का आवडत असेल तर तुम्ही कमी साखर टाका आणि जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही साखरची क्वांटिटी जास्त करू शकतात. आता 2 कपसाठी मी 2 चम्मच इथे साखर घेतली आहे आणि साखरसुद्धा आपल्याला मस्त अशी चहामध्ये उकळून घ्यायची आहे. चहा मस्त उकळला गेला की 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला 1 कप इथे दूध टाकायचं आहे. दूधसुद्धा आपल्याला 1 मिनिटासाठी मस्त असं खळखळून उकळून घ्यायचं आहे. तर इथे दूध टाकल्यानंतर आपला चहा पूर्णपणे व्यवस्थित दणकून खळखळून उकळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात अशाच प्रकारे आपला चहा मस्त असा खळखळून उकळून घ्यायचा आहे. दुधामधील अर्क पूर्णपणे चहामध्ये मिसळला जावा अशा प्रकारे आपला दणकून चहा उकळून घ्यायचा आहे आणि ह्याच स्टेजवरती आपल्याला टाकायचा आहे आपण तयार केलेला सुगंधित चहा मसाला. 2 कपाला बघा मी किती क्वांटिटी टाकते आहे, तुम्ही बघू शकतात. साधारणतः 2 कप चहासाठी 2 ते 3 चुटकी मसाल्याचा वापर केलेला आहे मी इथे आणि मसाल्याचा वास अतिशय छान आणि सुगंधित येतो आहे. जर तुम्हाला जास्त मसाला आवडत असेल चहामध्ये तर तुम्ही मसाल्याचा वापर क्वांटिटी वाढवू शकतात. आता एकदा परत उकळी आल्यानंतर लगेच आपला गॅस ऑफ करायचा आहे. मसाला टाकल्यानंतर चहा जास्त उकळवायचा नाही आहे. 1 उकळी आली की लगेच आपला चहाचा गॅस ऑफ करायचा आहे. तर बघा जबरदस्त गरमागरम सुगंधित टेस्टी कडक मसाला चहा रेडी झालेला आहे. अशा गार वातावरणात, तेही बदलत्या वातावरणात इतकी छान मसाला चहा भेटली ना तर किती छान. पूर्ण किचन आणि घर सुगंधित झालेले आहे चहाच्या सुगंधाने. तर तुम्हीही बनवा तुमच्या किचनमध्ये असा टेस्टी आणि सुगंधित चहा मसाला आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आपण बाहेरून एवढे महागडे मसाले आणतो आणि त्यामध्ये जर भेसळ असली तर तेही आपल्याला कळत नाही. तर बाहेरून एवढे महागडे मसाले आणण्यापेक्षा आपण घरीच खडे मसाले आणून घरीच शुद्धतेने व्यवस्थित मसाला परतून 5 ते 6 मिनिटात अवघ्या कमी वेळात आपण मसाला तयार करू शकतो आणि सर्दी, कफ, खोकला, इतर ताणतणाव किंवा पूर्ण शरीरातील दुखणं दूर करू शकतो. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली की नाही हेही सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. आपल्या मराठी चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. आता भेटूया आपण अशाच टेस्टी, हेल्दी आणि डिलिशियस रेसिपींसोबत.
तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, हेल्दी राहा आणि मेन म्हणजे हॅपी राहा. थँक्यू.